फक्त आणि फक्त गुरुकुंजला दिसतं आणि गुरुकुंज सारख्या म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणीच अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला दिसून येतं. अजून एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात येतं की ही जी बैठक व्यवस्था आहे ना ती भारतीय बैठक आहे. ही बैठक आहे, खुर्ची नाही. खुर्ची असली की तिला थोडं हादरे बसतात आणि ती जाण्याची शक्यता असते, आपल्याला माहितीच आहे. पण ही बैठक आहे, भारतीय बैठक आहे, स्थिर स्थावर आहे, कोणी काय पडणार नाही, अगदी ठामपणे आपण बसू शकतो अशा प्रकारची ही प्रामुख्याने बैठक आपल्याला भारतीय बैठक ही बैठकीची जी रचना आहे ती गुरुकुंजला पण अशाच पद्धतीने आपल्याला दिसून येते. या संस्थाने जे अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत ते आपल्याला माहितीच आहे आणि आपण या सगळ्या गोष्टी अनुभवतो आहे. या गोष्टीची आपण पायी होतोय. या निमित्तानं मला त्यांच्याबद्दल सारा भारत रहे सिपाही या विषयाच्या खोलात जाता आलं. याच्यासाठी मी खरंच आयोजन समितीच्या मनापासून आभार मानते, कारण हा विषय मला नव्याने समजला, मला नव्याने अभ्यासता आला. जोपर्यंत मी तो जाणला नसता, अभ्यासला नसता, तोपर्यंत मी त्या विषयावरती बोलू शकले नसते. त्यामुळे ज्या वेळेला ते दादा आले होते आणि त्यांनी सगळ्यांना टोप्या दिल्या तर म्हटलं मी पण ते घालणार आहे, कारण मला पण राष्ट्रसंतांबद्दल बोलायचं आहे. आणि जिथे राष्ट्रसंत स्त्री पुरुष असमानता असं मानत नाहीत, त्यांना सगळं समान लागतं, तर मग ही टोपी ही फक्त पुरुषांचीच का? तर त्यामुळे कदाचित हा पायंडा मी थोडासा मोडलाय आणि मी पण म्हटलं की नाही मला राष्ट्रसंतांबद्दल बोलायचंय तर मला हे घालू द्या.